पंढरपूरच्या तहसीलदारांनी यापूर्वी दिव्यांगांना शिधापत्रिका पिवळ्या करून दिल्या होत्या, परंतु त्यांना ऑनलाईन नसल्याने धान्य दुकानातून धान्य दिले जात नाही। दिव्यांगांना धान्य माल चालू करणे, संजय गांधी योजनेचे पैसे वेळेवर मिळावे, तसेच जे अपंग दारिद्र्य रेषेत आहेत त्यांनाही अंत्योदय योजनेत समाविष्ट करून घेणे आदी मागण्यांसाठी तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। त्यामुळे दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड मिळाले असून ते ऑनलाईन करून त्यांना 35 किलो धान्यमाल चालू करून मिळावा। दिव्यांग व्यक्तीस शासनाच्या GR नुसार अंत्योदय योजना आहे, त्यामध्ये दिव्यांगांना 35 किलो धान्य मिळते, ते मिळत नाही, तरी ते लवकरात लवकर मिळावे व संजय गांधी योजनेचे पैसे प्रत्येक वेळेस 30 ते 40 दिवसांनी दिव्यांगांच्या खात्यावर पाठवण्यास वेळ लागतो। हे पैसे केंद्र व राज्य सरकारचे असून ते कोणाच्या खात्यावर जास्त दिवस ठेवू शकत नाहीत। तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 5 ते 6 दिवसात पैसे जमा होतात, परंतु आपल्या तालुक्यात 40 दिवस लागतात। यामुळे दिव्यांगांची उपासमार होत असून त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तरी शासनाने आणि संबंधित विभागाने आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला तातडीने आमच्या मागण्या पूर्ण करत धान्य सुरू करावे व वेळेत रक्कम अदा करावी, अशी मागणी यावेळी दिव्यांगातून करण्यात येत होती। नमस्कार, मी संजय जगताप, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना जिल्हा सचिव म्हणून या ठिकाणी काम बघतोय। आज पंढरपूर तहसीलमध्ये नूतन तहसीलदार सचिनजी लंगोटे साहेब यांचा प्रहार संघटनेच्या अध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। आणि याच वेळी एक त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे दिव्यांग बांधव पंढरपूर तालुक्यात आहेत त्या दिव्यांग बांधवाचा अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रस्ताव दाखल केलेले होते। त्यापैकी बऱ्यापैकी लोकांना पाठीमागच्या बेलेकर साहेबांनी ही दिलेलं आहे, अंत्योदय योजना दिली आहे, परंतु जे उर्वरित अपंग दिव्यांग बांधव आहेत त्या सरसकट दिव्यांग बांधवांना या ठिकाणी अंत्योदय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। आणि जर तो लाभ त्वरित नाही मिळाला तर या ठिकाणी प्राय स्टाईलनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करेन। दुसरी एक मागणी होती की संजय गांधी निराधार योजनेचे जे मानधन आहे, जे त्या मानधन महिन्याच्या महिन्याला खात्यावर जमा होत नाही तर त्याला दिरंगाई लागते, या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना या ठिकाणी निदर्शन आणून दिलेलं आहे। या दोन्ही मागण्या जर मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर प्रहार स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जय हिंद, जय प्रहार।